आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा मंथन या विषयीचा भाषा आणि गणित याचा सराव प्रश्नपत्रिका 9वी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे 25 प्रश्नांची जी आपले 25 प्रश्न मराठीला असतात ती प्रश्नपत्रिका 9वी पाहिलेली आहे। तर आता आपण गणिताची विभाग 2 मधली ही 9वी प्रश्नपत्रिका याचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहिला जो प्रश्न आहे तो 26वा प्रश्न तुम्हाला दिला आहे। त्या ठिकाणी बेरीज करायची सांगितली। आता आपण पहिलीपासून बेरीज वजाबाकी हे शिकत आलेलो आहोत, त्यामुळे याच्यावर सविस्तर काही सांगायची गरज नाही। त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। प्रश्न दुसरा आहे 91,953 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती। तर आपल्याला त्या ठिकाणी पहिल्या 9ची जी स्थानिक किंमत आहे ती आहे 90,000 आणि दुसऱ्या 9ची जी स्थानिक किंमत आहे ती आहे 900 आणि यातील फरक विचारलाय। म्हणजे या ठिकाणी या 90,000 वजा 900 यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे आणि या ठिकाणी आपली वजाबाकी पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी त्याचं उत्तर येत आहे। त्यानंतर 28वा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने गुणल्यास गुणाकार समसंख्या येईल। या ठिकाणी आपण 28व्या प्रश्नामध्ये प्रत्येकाला गुणायचे 351 ला जर गुणलं तर आपली समसंख्या येत नाही, 355 ला गुणलं तरी पण समसंख्या येत नाही आणि या ठिकाणी 132 ला जर गुणलं तर आपले 650 हे उत्तर येते। म्हणजेच 650 हा जो अंक आहे, ही जी संख्या आहे ती समसंख्या आहे, म्हणून या ठिकाणी 132 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। त्यानंतर 29वा प्रश्न 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात 7 हा अंक किती वेळा आलेला आहे। तर या ठिकाणी 19 वेळा त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न आहे 44,000 ही संख्या अंकात कशी लिहाल। आता 44 म्हणजे याच्यामध्ये आपण जसं घड्याळामध्ये पाव, अर्धा, पाऊण हे पाहिलं तर त्यावेळेस ते 60चं विभाजन करतो। मग याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हजारामध्ये 1000चं विभाजन करायचं आहे। 1000चं म्हणजे पाव भाग म्हणला तर 250 येईल, अर्धा म्हणल्यावर 500 आणि पाऊण म्हणल्यावर 750 येईल, पूर्ण म्हणल्यावर 1000। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 44,000, सव्वा म्हणजे हजाराचा पाव भाग आणि 40,000 म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 येत आहे। त्यानंतर 31वा 9,334 ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायात बरोबर लिहिली आहे। आता प्रत्येक पर्याय तुम्ही लिहून पहा। 9,000 अधिक 50 शतक अधिक 3 दशक अधिक 4 एकक हे प्रत्येक लिहून पाहायचे। तर या ठिकाणी 4 हा पर्याय त्याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 32वा तुम्हाला 5ची बेरीज दिली आणि पुढं चौकोन दिलाय मध्ये आणि पुढे दिले 5 गुणिले 6 अधिक 5 गुणिले 2 आणि रिकाम्या चौकटीत कोणतं चिन्ह येईल असे विचारले। तर ह्या 5ची जर अधिक केली सगळ्याची तर याची बेरीज येते 40 आणि पुढच्याचे दोन्ही याचा गुणाकार केला तर 5 गुणिले 6 पंचे 30 आणि 5 दुने 10 आणि 30 अधिक 10 म्हणजे 40 उत्तर येते। म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल, कारण दोन्हीकडेही त्याची समान काय येते 40 बेरीज येते म्हणजे उत्तर 40 येते। आता पुढे 33वा प्रश्न संख्या दिल्यात आणि या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास चौकटीत रिकाम्या पर्यायातील कोणती संख्या येईल। आता उतरत्या क्रमाने म्हणल्यावर आपण सर्वात आधी मोठी संख्या घेतो।
मग मोठी संख्या म्हणल्यावर पहा या ठिकाणी त्यांनी बरोबर आपल्याला उतरता क्रम लावून दिलेला आहे. फक्त आपल्याला 87च्या आधी कोणती संख्या येईल तर पर्यायामध्ये पहा. पहिल्यांदा 95 दिले तर 95 येणार नाही. नंतर काय दिले 89 म्हणजे 95,211 दिलेली, तर ही सुरुवातीलाच पाहिजे होती. म्हणून याच्यामध्ये पर्याय क्रमांक आपल्याला 2 हे उत्तर येणार आहे पहा 89,970. कारण 94 आधी मोठी संख्या आहे आणि 86 87च्या पुढची, म्हणून पर्याय क्रमांक उतरत्या क्रमाने आपल्याला 89,000 ही संख्या येते. आता 34वा प्रश्न 6,458 वजा 2,135. मी पहिल्यांदाच सांगितलं की पहिलीपासून आपण ह्या मूलभूत क्रिया शिकत आलो, त्यामुळे हे सर्वांना येते. याचं उत्तर आहे वजाबाकी करायचं त्या ठिकाणी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे पहा 12 गुणिले 25 बरोबर 300. म्हणजे या 12चा आणि 25चा गुणाकार 300 आलेला आहे. आणि पुढे दिले तर 12 गुणिले 250 बरोबर किती. पहा इथं 25 दिलं तर इथं 250 दिले, 1 शून्य वाढवलाय. फक्त जास्त वेळ नाही घालवायचा अशा सोप्या प्रश्नांना. डायरेक्ट खाली 1 शून्य देऊन टाकायचं आहे म्हणजे 3000 उत्तर येते. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काही मुलं काय करतात गुणाकार इथं लगेच चौथा पर्याय लिहून टाकीत. म्हणून त्यासाठी सोप्या प्रश्नाला वेळ न घालवता व्यवस्थित सोडवायचे. पहा 36वा प्रश्न 256 ही संख्या तिच्या 2 समान अवयवांच्या गुणाकार रूपात कशी लिहाल. आता आपण ज्यावेळेस एक व्हिडिओ बनवला होता पहा वर्ग काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत, याच्यावर 1 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा, 2 अंकी संख्येचा कसा काढायचा आहे, 3 अंकी संख्येचा कसा काढायचा आहे आणि एकक स्थानी 5 अंक असताना कसा वर्ग काढायचा आहे. याच्यात चुटकीसरशी म्हणजे सेकंदामध्ये वर्ग निघेल अशा ट्रिक तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितले 256 ही संख्या 2 समान भागात लिहायची. म्हणजेच एका संख्येचा वर्ग आहे 5, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणला असता आपल्याला वर्ग येतो. तसं या ठिकाणी आपल्याला वर्ग दिलेला आहे. मग 16 गुणिले 16 म्हणजे 16चा वर्ग आहे 256. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला येत आहे. पुढे 37वा प्रश्न खालील आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल. पहा ए त्याच्या उलटा ए काढलाय, ए कसा काढला तरी सारखाच येतोय. बी पहा बी काढलाय त्याच्या उलटा बी काढलाय. म्हणून सी देखील काय करायचा आहे सोयीचा काढलाय तर उलटा काढायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक आहे 2 पहा. त्यानंतर पुढं 38वा प्रश्न एका शाळेत एकूण 3467 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 189 विद्यार्थी गैरहजर आहेत, तर शाळेतील हजर विद्यार्थ्यांची संख्या किती. फार सोपं आहे पहा. फक्त याच्यामध्ये जे मूलभूत क्रिया असतात गणित करताना बेरीज वजाबाकी त्या काळजीपूर्वक करायच्यात. आता एकूण विद्यार्थी आपल्याला दिले 3467, त्यातून वजा करायचे तर आपल्याला 189 म्हणजे आपल्याला उत्तर येत आहे 3278. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी वजाबाकी केल्यावर आपल्याला मिळतोय 4. पुढे पहा 55,769 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातल्या. याच्यावर पण सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. तर याच्यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 3 आहे पहा. आंतरराष्ट्रीय म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. सोपं असतं पण कधी कधी आपला गोंधळ होतो, येत असून घाईमध्ये आपलं उत्तर चुकतं. म्हणून काही जण लगेच दुसरं लिहितात. दुसरी जो पर्याय दिलेला आहे तो देवनागरी संख्या चिन्हात लिहिलेला आहे आणि जो तिसरा आहे तो काय आहे 55,769. त्यानंतर 40वा प्रश्न आहे पहा भागाकार आहे. तर भागाकार ही क्रिया सर्वांनाच येते, त्यामुळं याचं जे उत्तर येते तर पर्याय क्रमांक किती येते 4 येते. आता पहा
41वा प्रश्न दिलाय. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची बाळांनो, याच्यामध्ये तुम्हाला फुलझाडांचे नावं दिलेत आणि त्यांची संख्या दिलेली, पण त्याच्यामध्ये प्रमाण दिलेलं आहे. प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे एक फूल बरोबर त्यांनी 3 फुलझाडं सांगितलीत. एक फूल बरोबर 3 फुलझाडं सांगितलेत. मग आपण मोजताना काय करतो, 1 2 3 असं म्हणतो आणि ते उत्तर आपलं चुकून जातं. आणि कधी कधी काय होतं, ते पर्याय पण ते असे दिलेले असतात की आपण जे करतो ते पर्याय तिथं असतो, बरोबर. मग ते उत्तर चुकतं. म्हणून एका फुलाला 3 म्हणायचे. काय म्हणायचे? 3. आता पहा कशा पद्धतीने, तर सर्वात जास्त व सर्वात कमी फुलझाडांच्या संख्येत किती फुलझाडांचा फरक आहे. आता सर्वात जास्त फुलझाड आहेत गुलाबाचे, मग ते किती आहेत? 6 आहेत. मग 6ला 3नी काय करायचे? गुणायचे. म्हणजे 6 6 6 12 6 3 18. 18 झाडं झाले गुलाबाचे. आणि सर्वात कमी कशाचे आहेत? तर जास्वंदाचे आहेत 3. मग 3 त्रिक 9. मग 18मधून 9 गेले, खाली राहिले 9. म्हणजेच फरक किती फुलांचा आहे? 9. म्हणजेच पर्याय क्रमांक आपलं 1 उत्तर आलेलं आहे. त्यानंतर पुढे दिले, एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. आयताची परिमिती 80 सेमी असल्यास चौरसाची बाजू खालीलपैकी कोणती? तर पहा, परिमिती किती आहे? 80 आहे. आणि चौरसाची आपल्याला काय विचारले या ठिकाणी? एक बाजू विचारलेली आहे. पहा आता आपण या ठिकाणी आयताची जी परिमिती आहे 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी, त्यानुसार आपण विचार केला तर आपलं उत्तर येते या ठिकाणी 80. मग या ठिकाणी चौरसाची परिमिती पण त्यांनी काय सांगितलं आहे? तेवढीच आहे. मग परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. मग एक बाजू जर आपण 20 सेंटीमीटर धरली तर किती येते? 20 चोक 80 येते ना परिमिती. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक आपलं काय आहे? 4 हे उत्तर आहे. त्याची एक बाजू 20 सेंटीमीटर येते. आता पहा, घडणीवर देखील म्हणजे जवळजवळ सर्वच घटकावर गणिताच्या आपण काय केलेले त्या ठिकाणी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आपल्याला ज्याची अडचण येईल तो आपण व्हिडिओ त्याच्यावर जर सर्च केला तर आपल्याला तो सहज उपलब्ध होतो. तर पहा, घडणीचा प्रश्न आहे, सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्यांच्या यस पृष्ठभागाच्या लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही? पहा प्रश्न काय विचारलाय? कोणता पृष्ठभाग येणार नाही. आता या ठिकाणी लगत विचारलाय. आपण जो व्हिडिओ बनवला होता तो काय बनवला होता की त्याच्या समोर कोणता भाग येणार आहे, बरोबर ना. काही काही प्रश्न काय केले जातात? विचारले जातात की समोर कोणता भाग येतो, म्हणून आपण त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं. पण या ठिकाणी काय विचारले की लगत कोणता भाग येणार नाही. लगत म्हणजे त्याच्या शेजारी. मग पहा, शेजारी म्हणल्यावर टी येतोय, आर येतोय, वरून यू येतोय, म्हणजे कोणता येत नाही? तर क्यू हा भाग येत नाही. त्यामुळं प्रश्न वाचत असताना काळजीपूर्वक व्यवस्थित वाचायचे. याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आता प्रश्न 44वा, सोबतच्या वर्तुळात पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, तर वर्तुळाला किती व्यास आहेत? पहा, एन एम आणि ओ एस हे काय झाले? व्यास. म्हणून या ठिकाणी 2 व्यास आहेत. किती व्यास आहेत? 2, म्हणजे पर्याय क्रमांक 3. सोपे प्रश्न आहेत पहा. खालील आकृत्यांमधील चौरसाची आकृती कोणती? पहा सोपं आहे. चौरस सगळ्यांना कळतंय आणि सगळ्यांना येते. पर्याय क्रमांक 3. आता पहा, सोबत दिलेल्या 46वा प्रश्न आहे, आकृतीमधील त्रिकोणांची संख्या ओळखा. याच्यावर तो खूप सुंदर व्हिडिओ बनवलाय. पहा काय करायचं आहे, प्रत्येक त्रिकोणामध्ये 1 2 3 4 अंक लिहायचे. 1 आणि 2 किती? 3. 3 आणि 3 6. 6 आणि 4 10. म्हणजे या ठिकाणी 10, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्रिकोणाची संख्या किती येते? 10. 47वा प्रश्न, 5 किलोग्रॅम साखरेतील 3.25 किलोग्रॅम साखर स्वयंपाकासाठी वापरली तर किती ग्रॅम साखर शिल्लक राहील? पहा, 1000
ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम, म्हणजेच 5000 किलोग्रॅम साखर येतील. सगळी साखर किती होती? 5000 किलोग्रॅम. त्यातून 1 किलो 3.25 ग्रॅम म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दोन्हींची काय करायची? त्या 5000मधून आपल्याला 3250 वजा करायचे, म्हणजे आपल्याला खाली उत्तर राहते 1750 ग्रॅम साखर शिल्लक राहते. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 येत आहे. पहा प्रश्न 48वा. या ठिकाणी 465 मिनिटे बरोबर किती तास? आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? मिनिट आपण 60 मिनिटाचा 1 मिनिट या घड्याळ हे जे आहे, तर घड्याळामध्ये जसं आपण आता ग्रॅमचा जो प्रश्न पाहिला तर 1000मध्ये विभागणी केली होती, तर याचं काय असतंय? हे 60मध्ये म्हणजे 15, 30 आणि 45 आणि 60 अशा पद्धतीने विभागणी करतो आपण, बरोबर ना? तर यामध्ये काय करायचे तुम्हाला? 465 भागिले 60, तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर येत आहे 7.75. तर पहा त्या ठिकाणी तुम्हाला 7.75 म्हणजे 7.75 तास हे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. पहा आता पूर्णांक युक्त अपूर्णांक, एकदम सोपा प्रश्न, एकदम सोपा. म्हणजे आपण याच्यावर 3 व्हिडिओ बनवलेत पहा अपूर्णांकाचे. तर 4 गुणिले 5 अधिक 3, 4 पंचे 20 आणि अधिक 3, 20 अधिक 3 म्हणजे 23, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी येत आहे. त्यानंतर प्रश्न 50वा. या ठिकाणी तुम्हाला पहा एक रेखांकित भाग दिलेला आहे, 6 भाग दिलेत आणि त्याच्यामध्ये रेखांकित भाग त्या ठिकाणी दिलेला आहे. तर विचारले की छायांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकात 3/6 मिळवले तर किती उत्तर येईल? आता छायांकित भाग कसा दाखवला आहे? 6 पैकी 4 भाग रंगवलेत, म्हणजे 4/6 अधिक 3/6 मिळवायचे, तर किती उत्तर येईल? मग किती झाले? 4 अधिक 3 7 झाले, म्हणजे 7/6. म्हणजेच आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये याची सविस्तर माहिती दिलेली. मग 6/7 आहे, तर 6 1 6, 1 बाकी उरली, म्हणजे पहा पर्याय क्रमांक 3 मध्ये 1.1/6 हे उत्तर आपलं आलेलं आहे. तुम्हाला काही अडचण आली तर याच्यावर सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे. आता बालदिनाच्या दिवशी सोमवार असल्यास त्या महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते? कोणत्याही तारखेचा काढा वार. हा व्हिडिओ एकदम सविस्तर आहे, तर याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पहा पुढं 52वा प्रश्न. एक मोटार एका तासात 65 किमी 200 मीटर अंतर कापत असल्यास त्याच गतीने ती मोटार 5 तासात किती अंतर जाईल? तर काय करायचं आहे? 65.2 गुणिले 5 करायचं आणि आपल्याला उत्तर येते पहा 326 किमी अंतर कापते, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 हे उत्तर येते. पुढे पहा 53 प्रश्न. 3/11 अधिक 8/11 बरोबर किती? आता काही मुलं काय करतात की सांगितले आपल्याला सरांनी मॅडमनी 11 तर छेदात कुठंच दिसत नाही, मग 8 आणि 3 किती झाले? 11 झाले, मग कुठं दिसत नाही इथं, मग गडबड काहीतरी गोंधळ करतात. म्हणजे 11/11 बरोबर 11 1 11, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं येत आहे. सोपे प्रश्न असतात, गोंधळ नाही करायचा, बारकाईने प्रश्न वाचायचे. प्रश्न 54वा. 20 रुपये 5 पैसे बरोबर किती पैसे? पैसे पहा आपण 1 रुपया बरोबर किती पैसे होतात? आपण ते पाहिलेलं आहे पैशाचं.
मग 20 रुपये बरोबर आपल्याला 2000 पैसे होतात आणि वरचे 5 धरायचे म्हणजे 2005 पैसे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे. प्रश्न 55वा. 750 लिटर, 750 मिली, 750 डेसी लिटर, 750 डेका लिटर यांच्या आकारमानानुसार चढता क्रम लावला असता दुसऱ्या क्रमांकावरील आकारमान कोणते? तर पहा, याच्यामध्ये किलो, हेक्टो, डेका लिटर, डेसी, सेंटी, मिली लिटर असं मी तुम्हाला गाण्याच्या स्वरूपामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तर त्याच्यामध्ये आता या ठिकाणी काय सांगितले आपल्याला, तर चढता क्रम. मग चढत्या क्रमाला आपण सर्वात छोटी संख्या घेतो आणि त्यांनी सांगितले चढता क्रम लावला असता दुसऱ्या क्रमांकावरील आकारमान कोणते? तर पहा, या ठिकाणी 1 नंबरला जे आकारमान त्यांनी सांगितलेलं आहे तर लिटर डेका आले 750 डेका, नंतर 750 लिटर आणि त्याच्यानंतर 750 डेसी आणि शेवटी आले 750 मिली. आणि प्रश्न काय विचारलाय, चढता क्रम लावले असतात दुसऱ्या क्रमांकावरील आकारमान कोणते? तर पहा, डेसी हे आपल्याला उत्तर येत आहे. ते फक्त एवढं लक्षात ठेवायचं, किलो, हेक्टा, डेका, लिटर, डेसी, सेंटी, मिली. मग एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला याच्यामधले उत्तर चुकत नाही. म्हणून त्या ठिकाणी डेसी हे उत्तर आपल्याला येत आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे पुढचा प्रश्न आहे 56वा प्रश्न. अपूर्णांकाचाच आहे पहा, चढत्या उतरता क्रमाचा. तर हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता मधोमध येणारा अपूर्णांक कोणता? तर खालच्या याचा विचार करायचा नाही, कारण खाली सगळे समान, छेदाचा विचार नाही करायचा. 97 छेद आहे. मग जसं सरळ सरळ आपण लावतो तसं या ठिकाणी 73, 51, 47, 28 आणि 15 असं घ्यायचं आहे. आणि मध्ये येणारा अपूर्णांक आहे 47 म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढं खालीलपैकी छेदाधिक अपूर्णांक कोणता? पहा, अपूर्णांकावर भरपूर प्रश्न आलेले आहेत. आता छेदाधिक म्हणजे ज्याचा अंशापेक्षा छेद मोठा आहे त्याला म्हणायचं छेदाधिक, आणि ज्याचा छेदापेक्षा अंश मोठा आहे त्याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. इथे काय विचारले ते लक्षात घ्या. इथे विचारले छेदाधिक. पहा, सगळे जे पर्याय दिले त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचा अंश मोठा आहे, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये अंशापेक्षा छेद मोठा आहे. 13 अंश छेद 25 म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 हे उत्तर आलेलं आहे. आता 58वा प्रश्न. घड्याळातील तास काटा 7 व 8च्या दरम्यान आहे. लक्षात घ्या, तास काटा आणि मिनिट काटा कुठं आहे व्यवस्थित वाचायचे. तास काटा 7 आणि 8च्या मध्ये आहे म्हणजे 8 वाजले नाही आणि 7च्या पुढे गेलेला आहे. मिनिट काटा 9 वर आहे. 9 वर आहे म्हणजे पावणे वाजले. किती वाजले? पावणे. तर घड्याळात किती वाजले? म्हणजेच या ठिकाणी पहा, त्या ठिकाणी आपल्याला पावणे 8 वाजलेले आहेत. तर पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. पुढे पहा, एका आयताकृती खोलीची लांबी 18 मीटर असून रुंदी 15 मीटर आहे. तर या खोलीमध्ये 1.50 मीटर लांबी व 1 मीटर रुंदी असणाऱ्या किती फरशा लागतील? आता आपण परिमिती, क्षेत्रफळ याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यावर सविस्तर सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, 180 हे दुसरं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेले आहे. पुढे पहा, अविनाशने 75 रुपयाचा पेन, प्रश्न 60वा, व प्रत्येकी 20 रुपये किमतीचे 3 रजिस्टर विकत घेतले.
त्याने दुकानदारास 500 रुपयाची नोट दिल्यास दुकानदार त्याला किती रुपये परत देईल? आता पहिल्यांदा काय करायचं आहे पहा, 75 रुपयाचा पेन एकच घेतला आहे आणि 20 रुपयाला एक रजिस्टर, असे 3 रजिस्टर केलेत. मग 20 त्रिक 60 आणि हे 75. तर या दोन्हींची बेरीज करायची, ही झाली 135 आणि 500 रुपये दुकानदाराला दिलेत. मग त्या 500मधून 135 वजा करायचे, म्हणजेच आपल्याला उत्तर येत आहे 365 रुपये. पर्याय क्रमांक 3. 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या व 4 अंकी लहानात लहान समसंख्या यांच्यातील फरक. 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या म्हणजे 99,999 आणि लहान 4 अंकी संख्या म्हणजे 1000 यांची जर वजाबाकी केली तर 98,999 म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येत आहे. पुढे पहा, तुम्हाला संख्या दिल्यात आणि या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या असता सर्वात शेवटी येणाऱ्या संख्येत किती मिळवले असता उत्तर 38,000 येईल. तर या ठिकाणी पहा काय करायचे तुम्हाला, सर्वात शेवटी म्हणजे सर्वात शेवटी कोणती संख्या येईल, तर चढत्या क्रमाला आपण कोणती संख्या घेतो, आधी छोटी घेतो. मग पहा सर्वात शेवटी कोणती येईल, तर सगळ्यात मोठी जी संख्या आहे ती येईल. म्हणजे या ठिकाणी 37,438 ही संख्या मोठी आहे. त्यात किती मिळवले, मग मिळवणं काय करायचं, ह्या 38,000तून ही संख्या वजा करायची, म्हणजेच आपल्याला येते पर्याय क्रमांक 4 म्हणजे 562 हे उत्तर येते. पुढे 10 ते 20 दरम्यान येणाऱ्या सर्व मूळ संख्यांच्या वर्ग संख्येची बेरीज किती येईल. पहा, आपण वर्ग काढण्याच्या अगोदरच सांगितलं मी 16/16 आलं होतं ते 16चा वर्ग. तर पहा याच्यावर दुसरा प्रश्न आलाय. मी तुम्हाला व्हिडिओ बनवताना सांगितलं की एक प्रश्न येऊ शकतो, पण एक नाही, याच्यावर किती आलेत, 2 आलेत. पण ते कसे आलेत पहा, मूळ संख्या विचारल्यात. पहा काय विचारले की 10 ते 20 दरम्यान येणाऱ्या सर्व मूळ संख्यांच्या वर्गसंख्यांची बेरीज किती. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आधी 10 ते 20 एवढ्याच वर्गसंख्या म्हणजे मूळ संख्या काढायच्यात प्रथम. मग 11, 13, 17 आणि 19 ह्या 10 ते 20च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या आहेत, फक्त त्यांचाच वर्ग करायचा आहे. मग 11चा वर्ग 121, 13चा वर्ग 169, 17चा वर्ग 289, 19चा वर्ग 361 आणि या सर्व संख्यांची बेरीज करायची. आणि ही जी बेरीज येते ती बेरीज येते 940 म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 32 कंपास पेटींची किंमत 2,304 रुपये आहे, तर अशा 21 कंपास पेटींची किंमत किती येईल. तुम्ही गोंधळून जातात. पहा, प्रथम आपल्याला एका कंपास पेटीची किंमत मिळाली पाहिजे, म्हणून 32 भागिले 2000. पहा या ठिकाणी अगोदर भागाकार करायचा आहे, कशाचा, 2,304 भागिले 32. मग आपल्याला एका कंपास पेटीची किंमत येईल. एका कंपास पेटीची किंमत यांचा भागाकार केल्यानंतर आली 72. मग ह्या 72ला काय करायचं आहे, 21नी गुणाकार करायचा आहे. मग यांचा गुणाकार केल्यानंतर 1,512 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला येते. पहा 65वा प्रश्न, खालील यादीतील किती संख्यांना 9ने निशेष भाग जातो. पहा, तर या ठिकाणी 9ने भाग द्यायचा आहे, ज्याची बाकी 0 उरते म्हणजे त्याला निशेष भाग जातो. आपण कसोट्या पाहिलेल्या आहेत. पहा 2ची कसोटी आहे की नाही, 3ची, 5ची. तर त्या कसोट्या पाठ केल्यात हे प्रश्न तुम्हाला सहज सुटतात. तर कोणत्या संख्या आहेत या, तर किती संख्या आहेत, ह्या 5 संख्या दिल्यात तुम्हाला, त्याच्यापैकी 3 संख्यांना निशेष भाग जातो. आता कोणत्या जात नाही, पहिली आणि शेवटची जी संख्या आहे पहा तिला भाग जात नाही. मधल्या ज्या 3 संख्या येतात त्या 3ही संख्यांना 9ने निशेष भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 हे उत्तर आलेलं आहे.
3.25 हा अपूर्णांक कसा लिहाल? पहा, 3.25 म्हणजे 3.1/4. आता तुम्ही म्हणता 13/4 दिलंय दुसरा पर्याय, एकच पर्याय बरोबर आहे आणि पर्यायामध्ये तर कुठंच अ असं उत्तर नाही आहे. मग 13/4 म्हणजे काय? 4×3=12. किती उरला? बाकी 1 उरते, म्हणून 1.5 म्हणजे याचं देखील काय येतं आहे 3.1/4. पुढं पहा 3.2/8 म्हणजे 3×8=24. 24 + 2 किती झाले? 26. म्हणून 26/8 म्हणजे यांचा भागाकार करायचा. त्याचं पण उत्तर काय येतं आहे? 3.25 येते. पहा हे पुढंच दिले 26/8 ड. तर या ठिकाणी पर्याय म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहेत, कारण सर्वांचं उत्तर काय येतं आहे? 3.1/4 म्हणजे 3.25 हा अपूर्णांक, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 आहे. पहा पुढे परत आला मापनाचा प्रश्न. पहिला लिटरचा होता, आता पहा मीटरचा आलाय. 2 मीटर अधिक 10 डेसिमीटर अधिक 5 सेमी बरोबर किती? याच्यावर आपण पूर्ण तुम्हाला येते व्यवस्थित मापनाचा व्हिडिओ पहा, त्याच्यावर सुंदर तुम्हाला ट्रिक भेटतील. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते 30 मीटर आणि 50 सेमी. पहा जे 30 मीटर 50 सेमी ते उत्तर नाही, बाकीचे सगळे उत्तर त्या ठिकाणी आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 अ, ब, अ, क आणि ड. फक्त ब हे उत्तर नाही, तर तीनही पर्याय आहेत, म्हणून पर्याय क्रमांक अ, क आणि ड. त्यानंतर 68वा प्रश्न. 4.3/3/8 बरोबर किती? तर पहा 8 आणि 4 यांचा गुणाकार करायचा आहे आणि त्यात 3 मिळवायचे. 8×4 = 32. 32 आणि 3 किती झाले? 35. म्हणजे 35/8 म्हणजे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक आहे 4. त्यानंतर 69वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीमध्ये रेषाखंडाची संख्या ही किरणांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर पहा किरण किती आहेत, रेषाखंड किती आहेत? 3 आणि हे आहेत 2, म्हणून कितीने जास्त आहे? तर 1 ने जास्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या 70वा प्रश्न पहा, कोणत्या वेळेला तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये विशाल कोन होईल? तर घड्याळावरील प्रश्न आपण काट्यांचं त्याच्यावर एक पहा छान असं सांगितलेलं आहे. तर अ, क आणि ड हा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3. पुढे खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? तर पहा विषमभुज त्रिकोणाला 6 शिरोबिंदू असतात, म्हणजे योग्य विचारले त्यांनी. तर नाही, किती? 6 शिरोबिंदू नसतात. तर काटकोन त्रिकोणाचे 2 कोन लघुकोन असतात. हे जे आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पहा 72वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या त्रिमितीय आकृतीची सर्व पृष्ठे चौरस आकृती असतात? सरळ सरळ आहे पहा. इष्टिकाची ती आपल्याला शंकू, गोल हे सिलेंडर सारखे गोल आहे की नाही, त्याच्यामुळं त्यांनी काय विचारले? चौरस आकृती म्हणजे घनच असतं पहा, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर सममित आकृती कोणती? 73वा प्रश्न. हा तर चुकायलाच नाही पाहिजे. पर्याय क्रमांक किती? 3. कारण बाकीच्या सममित नाहीत. सममित म्हणजे ज्याचे समान 2 भाग होतात. आता एका चौरसाचे क्षेत्रफळ 81 चौसेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? आता चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग म्हणजे एक बाजू 9 दिली, 9चा वर्ग 81
आणि परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू, म्हणजे एक बाजू 9 आली आणि त्याला गुणिले 4 केलं तर 9 चौक 36, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 आहे पहा. आता आकृतिबंध आहे, शेवटचा प्रश्न आहे. याच्यामध्ये पहा गोल, चौकोन, त्रिकोण, स्टार, परत स्टार, त्रिकोण, चौकोन, म्हणजे काय केलंय आपण जर ABCD घेतलं तर परत काय आलंय D, म्हणजे शेवटून घेतले DCBA असा त्यांनी क्रम ठेवलेला आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. अशा पद्धतीने गणिताचा पेपर सोडवताना थोडं वेळेचं नियोजन करायचं आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला भरपूर घटकांवर क्रिया असतात, म्हणून तुम्हाला जरी सर्व येत असेल तरी वेळेचं नियोजन होणं महत्त्वाचं आहे.